नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण श्री दत्तगुरूंची कथा सांगणार आहोत. प्राचीन काळी एका घनदाट जंगलाच्या काठावर पाटलापूर नावाचे गाव होते. गावात लोक मेहनती होते, पण सतत संकटे, आजार आणि दारिद्र्यामुळे सर्वजण दुःखी होते. त्या गावचा राजा राजेंद्र सिंह होता. शूर पण थोडासा अहंकारी. त्याला वाटे माझ्या सामर्थ्याने सगळं चालतं. गावातील एक वृद्ध योगी रोज लोकांना सांगत असे, खरा आधार सामर्थ्यात नाही तर परमगुरु दत्ताच्या कृपेमध्ये आहे. पण कोणी ऐकत नसे. दत्तगुरूंची लीला सुरू. एके दिवशी दुपारच्या वेळी राजाला जंगलात शिकारीला जायचे ठरले. तिथे त्याला एक साधा, शांत, तेजस्वी भिक्षुक भेटला. ते दत्तगुरू होते, पण अत्यंत साध्या रूपात. भिक्षुकाने प्रेमाने विचारले, कसा आहेस वत्सा? थकल्यासारखा दिसतोस. राजा हसून म्हणाला, मी राजा आहे, मला काही कमी नाही. तू भिक्षा मागायला लागलास म्हणजे तुझी अवस्था वाईट आहे ना? भिक्षुक हसला, वत्सा, कधी कधी ज्याच्याकडे सर्व असते तोच खऱ्या अर्थाने रिकामा असतो. राजाला राग आला. मला धडा शिकवू नकोस भिक्षुका. भिक्षुक शांतच. संकटाची घडी. त्या रात्री मोठे वादळ आले. गावात आग लागली. जनावरं मरू लागली. पिकं वाहून गेली. राजा असहाय्य झाला. त्याच्या सैनिकांनी, मंत्र्यांनी, औषधांनी, पैशांनी काहीच काम केले नाही. संपूर्ण गाव रडू लागले. तेव्हा तोच भिक्षुक पुन्हा दिसला. राजा त्याच्याकडे वळून म्हणाला, मी तुला ओळखू शकलो नाही. कृपा करून गाव वाचव. भिक्षुकाने डोळे बंद केले, मंत्र जप केला आणि हात उंचावले. क्षणात वादळ शांत झाले. आग विझली. पिकांना नवजीवन मिळाले. गावकऱ्यांनी भिक्षुकात तेज पाहिले. त्यांचे शरीर 3 मुखांनी 6 हातांनी उजळले. तो दत्तगुरू अवतार होता. दत्तगुरूंचा उपदेश. दत्तगुरूंनी राजाला आणि गावकऱ्याला सांगितले, अहंकाराने शक्ती मिळत नाही. विश्वास, नम्रता, सेवा आणि सत्य या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच खरा राजा आहे. मी जिथे भक्ती असेल तिथे असतो. तुम्ही फक्त दत्तगुरू नाम जपा आणि मनात कोणावरही द्वेष ठेवू नका. राजा दंडवत पडला. अहंकार पूर्ण गळून पडला. गावकऱ्यांनी दत्तगुरूंना प्रार्थना केली आणि गाव पुन्हा सुखी, शांत आणि समृद्ध झाले. दत्तगुरू नेहमी आपल्या जवळच असतात, पण आपण नम्रता आणि श्रद्धेने त्यांना बोलावले तरच ते आपल्या जीवनात चमत्कार घडवतात.